आज अक्षय तृतीया आणि खानदेशात हा सण अगदी दिवाळीसारखाच साजरा होतो आणि तिथं त्याला आखाजी असं म्हटलं जातं। आखाजी हा सासूरवाशिणींचा सण आणि या दिवशी शेतकरी आपली शेतीची सगळी कामं बंद ठेवतात आणि आपल्या घरी आलेल्या मुलीसोबत आणि नातवंडांसोबत वेळ घालवतात। हा आखाजीची खासियत नेमकी काय असणार आहे ते सांगणारा खास सेगमेंट बघूया। रतंदो विदय ताटे साखरी साबजार रतंदो विदय ताटे साले बसनू तुटिया नवसरियार साकळ्याली संख्येवाले बसनू तुटिया नवसरियार। आथाने कैरी तथाने कैरी कैरी झोका खायव कैरी तुटनी खडक फुटना झुई झुई पाणी व्हायव। घरोघरी उंच झाडाला बांधलेले झुले त्यावर उंचच उंच झोका घेणाऱ्या नवविवाहित माहेर वाशिणी त्यांची चिल्ली पिल्ली आणि खास अहिराणी गाणी। नवसरियारली टिकली चमकनी तापीना पैला नवसरियारली टिकली चमकनी। आखाजीच्या दिवशी खानदेशात असा उत्सवी माहोल असतो। केवळ अहिराणी गाणीच नाही तर या माहेरवाशिणी फुगड्या खेळतात, टिपऱ्या खेळतात। आखाजी म्हणजे नव्यानं लग्न झालेल्या लेकी बाळींचा माहेरी विसावण्याचा, आराम करण्याचा सण। सासरच्या कामाच्या रट्ट्यातून त्या घबडक्यातून मुक्त होऊन माहेरी कोड कौतुक करवून घेण्याचा दिवस। आखाजीच्या सणाला आमरस, पुरणपोळीचं गोड जेवण, कुडाच्या पाटोड्या, सार म्हणजे कटाची आमटी आणि जोडीला कुरडई, भजी असा जेवणाचा जंगी बेत असतो। घरातलं महिला मंडळ एकत्र येऊन मस्त खरपूस अशा पुरणपोळ्या तयार करतात। तर मामाच्या घरी आलेली नातवंड मस्त घरासमोर रांगोळी काढतात, मैत्रिणींसोबत सारीपाटाचा डाव मांडतात। आखाजीचा सण म्हणजे एकदम चांगला पण आहे। मुली सगळ्या पोरी घर येतीस, माहेरला येतीस, काम काम करी करी भलत्या थकी जायला राहतीस। आपण आखाजीले जाऊत गड्या आईनाकडे मायनाकडे, माय पण खूप वाढते कस अंडेरने तर मग अंडेर येवाय नात्रे येवाय घरना नात्रे मामांगर जातस आणि त्या नात्रे तर आपला घर येतस। खूप आनंदाना दिवस राहसो। मी पण आता इथे माझ्या माहेरी आलेली आहे आणि इथं येऊन मला एकदम माझ्या बालपणीच्या आठवणी मला येतात। तर झोका वगैरे खेळणं, आईच्या हातच्या पुरणपोळ्या, सांजऱ्या खाणं, शेवाळ्या, सगळ्या आठवणी मला बालपणाच्या येतात इथं येऊन। आणि मला खूप आवडतो अक्षय तृतीया। शहरातलं वातावरण आणि खेळातलं वातावरण याच्यात खूप डिफरन्स असतो। तर आम्ही आज इकडं आलो आहे, आम्ही पुरणाची पोळी वगैरे खाल्ली, नंतर आम्ही शेतात झोके बांधले, झोक्यावर खेळलो, नंतर आम्ही चौपट वगैरे खेळलो आणि सगळं। खानदेशात सासूरवाशीण लेकींना गौराई म्हटलं जातं, जावयाला म्हणतात शंकरजी। माहेरी आलेल्या मुली गौराईचं पूजन करून कापसाची, भुईमूग, बोरं यांची माळा करून गौराईला अर्पण करतात आणि मनोभावे पूजा करतात। ग्रामीण भागात या सणाला खूपच महत्त्व आहे। चैत्रामध्ये वसंत फुलतो, लहान मुलं मुली आणि तरुणांमध्ये आनंदाचं उधाण असतं। हातामध्ये टिपऱ्या घेऊन गाणं म्हणत गौराईची स्तुती करत या मुली गौराईला प्रसन्न करण्यासाठी गाणं म्हणतात। गौराईला अहिराणीत गौराई म्हणतात। गौरी हे पार्वतीचं रूप मानलं जातं। गौरी ही आर्यांची सौंदर्य देवता म्हणून मानली जाते। गौराईची प्रतिकृती लाकडाची तयार केलेली असते। दरवर्षी चैत्र महिन्याच्या चतुर्दशीपूर्वी गौराईला स्वच्छ पाण्याने धुतलं जातं। गौराईचा मुखवटा कोरलेल्या दोन छोटे साधारणतः 10-11 इंचीचे 2 लाकडी भाग आणि त्याच लाकडाला खाली एक फळी 2 बारीक लाकडांच्या सहाय्याने जोडलेल्या असतात। लाकडी फळीवर सुंदर नक्षीकाम केलेलं असतं। नवीन वस्तू घेणं, शेतकऱ्याच्या संपलेल्या शेताची कामं अक्षय तृतीयेच्या म्हणजे त्या महिन्यामध्ये मे महिन्यात जवळजवळ संपलेली असतात। तर नवीन बीज प्रक्रिया करून शेतकरी नवीन बियाणाचं रोपण करत असतो। म्हणून खूप जण त्या दिवशी बीज प्रक्रिया करायला
बियाणे टाकत असतो. हा मुहूर्त शुभ मानला जातो. स्वयंपाक करू, पुरण करू, वरण करू, सांजऱ्या करू, चिवडा करू, मुलांसाठी हे खाय ते खाय अशी आईची जाची माया असते. मुली पण म्हणतात आई असं करा तसं करा, नवीन नवीन प्रकारचा स्वयंपाक करतात, जीव घालतात. सगळेजण अक्षय तृतीयाचा आनंद घेतात. खानदेशातील आगळी वेगळी अक्षय्य तृतीयेची परंपरा आजही पाळली जाते. खानदेशातील घरोघरी या सणाला अक्षय्य घट म्हणजेच पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचं भांड ठेवलं जातं. त्यावर मग खरबूज आणि 2 सांजोऱ्या आणि आंबे ठेवले जातात. यातील छोटं भांड हे पितरांसाठी असतं. आधी या पितरांना पाण्याचा घट दिला जातो. त्यानंतर मग नवीन घरात माठ वापरण्याला ठेवला जातो. मोठ्या भक्तिभावाने या अक्षय घटाची पूजा केली जाते. खानदेशात आखाजीच्या दिवशी आगारी म्हणजे पितरांना घास दाखवून आंबे खायला सुरुवात केली जाते. शेती वर्षाचा विशेषतः खानदेशातील वर्षाचा पहिला दिवस म्हणजे आखाजी. या निमित्तानं महाराष्ट्रामधील श्रमसंस्कृतीचा सन्मान करणारा आगळा वेगळा कृषी उत्सव म्हणून सुद्धा आखाजीला महत्व आहे. सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव.